ठाकरे गटात पुन्हा मोठा भूकंप. संजय राऊत तडकाफडकी दिल्लीला रवाना. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय आणि मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सध्या ऑपरेशन टायगर मोहीम राबवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या विशेष मोहिमेअंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही महत्त्वाचे खासदार फोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. हीच धोक्याची घंटा ओळखून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पक्षाच्या सर्वच खासदारांची तातडीची बैठक बोलावलेली होती. मात्र या बैठकीनंतर आता ठाकरेंच्या खासदारांबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे ठाकरे गटाची चिंता कमालीची वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अंतर्गत पातळीवर मोठ्या हालचालींना वेग आला. काल मुंबईत पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरे गटाकडून असा दावा करण्यात आला होता की आमचे सर्वच खासदार पक्षासोबत एकनिष्ठ असून ते कुठेही जाणार नाहीत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तर ऑपरेशन टायगरचा दावा फेटाळून लावत आता आम्हीच ऑपरेशन लांडगा सुरू करणार असल्याचा इशारा विरोधकांना दिला होता. परंतु या दाव्यांची अगदी उलट परिस्थिती आता पाहायला मिळते. ठाकरे यांचे काही खासदार थेट स्वतःचा एक नवीन आणि वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. या संपूर्ण राजकीय भूकंपाची पाळंमुळं आता थेट देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे काही नाराज खासदार दिल्लीत अत्यंत सक्रिय झाले. त्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना एक विशेष पत्र देण्याची तयारी सुरू केली. या खासदारांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची गुप्त भेट घेतल्याचं समोर आलंय. या भेटीमुळे हे खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मागणी करू शकतात अशी दाट शक्यता वर्तवली जाते. दिल्लीत अचानक वाढलेल्या या वेगवान घडामोडींची गंभीर दखल घेत ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे परिस्थिती हाताळण्यासाठी आणि संभाव्य फूट रोखण्यासाठी तातडीनं मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले. या संपूर्ण प्रकरणाला अधिक बळकटी मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी 14 जून रोजी मुंबईत आयोजित केलेल्या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला झालेली अनुपस्थिती होय. या बैठकीला पक्षाचे एकूण 5 खासदार गैरहजर राहिले होते. या 5 खासदारांच्या अनुपस्थितीमुळेच पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट संकेत मिळाले. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खूप मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.